टडा. तर हा आहे 4 लाखाचा पेपर अँड इट्स अ स्टोरी टाईम. लुक ॲट दिस ऑल आर माय ट्रॉफीज. आणि अजून खूप आहे वरती. इन इंजिनिअरिंग ऑल्सो आय डिडंट हॅव गुड ॲसेट्स. आणि मी माझा जो फर्स्ट इंटरव्ह्यू होता तो सुद्धा माझ्या फ्रेंडच्या लॅपटॉपवरनं क्लिअर केला होता. अँड लेट मी टेल यू हाऊ इगो वर्क्स. सो आफ्टर 10 म्हणजे खूप जणांनी म्हणजे ऑलमोस्ट सर्वांनी सांगितलं होतं की डोंट गो विथ इंजिनिअरिंग, ITI करून घे. अँड म्हणजे मी माझा फर्स्ट जो डेस्कटॉप आहे i3चा 8 GB रॅम आय गेस, नाही 4 GB रॅम, तो डिप्लोमाच्या 3rd इयरमध्ये घेतला होता. अँड आफ्टर दॅट लेट मी शो यू समथिंग. वेट. अँड एव्हरीवन टोल्ड मी दॅट की यू विल नॉट गेट अ जॉब. अँड maybe they were right, but so this is my first laptop. HP Core i5 है. 8 GB रॅम, बाकी तर काही नाही त्याच्यात. सॅमसंग आय थिंक सॅमसंग बुक 4 हे कंपनीचं लॅपटॉप आहे. दिस इज आजच आलेली आहे. 64 इंच मॉनिटर. अशाच गोष्टी पडलेल्या आता घरात. अँड दिस इज अवर वन मोर स्क्रीन जी की आपल्या ऑफिसमध्ये. दिस इज ऑल्सो अँड HDMI कोड पडलाय. वर्कस्टेशन 32 GB रॅम, RTX 5060 आताच अपडेट केलेलं आहे. इथं असंच पडलेलं आहे टॅब. सो हे नोट्स काढण्यासाठी आहे, पण आय डोंट नो याच्याने माझी हँडरायटिंग खूप खराब येते. तर सांगायचं इतकंच आहे की काही काही गोष्टी इगोवर घेणंही चांगल्या असतात. अँड फक्त डिग्री आणि कॉलेजच्या भरोशावर राहू नका. कॉम्पिटिशन खूप हाय आहे. स्किल सेट्सवर फोकस करा. जर तुम्हाला काहीतरी एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज करायचे त्यावर फोकस करा. जे करता येईल ते करा, बट फक्त डिग्रीच्या भरोशावर बसू नका. तुम्हाला जर फोटोग्राफी, डान्स, सिंगिंग जे आवडतंय त्यात एक वेळेस वेळ देऊन बघा, बाकीच्या गोष्टींमध्ये देण्यापेक्षा तरी. अँड यू विल डेफिनेटली गेट सक्सेस.